आणि शिंदे गटाचे 50% खासदार हे कमळ चिन्हावर लढणार आहेत असा दावा संजय राऊत यांनी केलाय। पक्ष चोरला पण मतं कशी चोरणार असाही सवाल राऊत करतायत। तर शिंदे गट धनुष्यबाणावर तर अजित पवार गट घड्याळावरच लढणार असं फडणवीसांनी म्हटलंय। TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलंय। आता आपण तिघ जण आहोत तर महाराष्ट्र त्याहीपेक्षा खंबीरपणे हा मोदीजींच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे। ते मग कोणाला कुठली सीट मिळते, कोणाला किती सीट मिळतात, काय नंबर असतो, हे सगळं गौण आहे। महत्त्वाचं आहे ज्यांच्या जागा जिथे निवडून येऊ शकतात त्या ठिकाणी त्यांनी लढवलं पाहिजे। आणि त्या त्यांनी कमळावर लढवावा की त्यांच्या धनुष्यबाणावर किंवा घड्याळावर? एक गोष्ट पक्की आहे, भारतीय जनता पार्टी लढेल तर कमळावर लढेल, शिंदे साहेबांची शिवसेना लढेल तर धनुष्यबाणावर लढेल, अजितदादांची राष्ट्रवादी लढेल तर घड्याळ लावूनच लढेल। माझ्या माहितीप्रमाणे हे दोन्ही पक्ष कमळावरच लढतील। बरं का, कमळाबाई यांना ठेवून गेली, यांना जो कमळाबाईचा नाद जडलेला आहे बरं का, त्याच्यामुळे कमळाबाई या दोघांनाही आपल्या पदरी ठेवून घेईल। शिंदे आणि अजित पवार मतं आणणार कुठून? चोरलेल्या पक्षाबरोबर मतं चोरता येत नाहीत ना। मतं ही शरद पवार साहेबांबरोबर आहेत आणि मतं माननीय उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आहेत। सर, महाविकास आघाडी की जो बैठक, शिंदे गँगचे अर्ध्यापेक्षा जास्त खासदार हे त्यांनी चोरलेल्या चिन्हावर लढायला तयार नाहीत। अजित पवारांबरोबरची लोक सुद्धा कमळाबाई बरोबरच जाऊ इच्छितात।